नोटाबंदीच्या निर्णयानंतर किती काळा पैसा जमा झाला याचं उत्तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना देता आलेलं नाहीये। पटेल यांनी संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीच्या समोर ही माहिती दिली आहे। काळवीट शिकार प्रकरणी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 1998 साली हे काळवीट प्रकरण झालं होतं आणि त्यानंतर बरीच वर्ष हे सगळं प्रकरण कोर्टात सुरू होतं आणि त्यानंतर आता कोर्टानं सलमानला दिलासा दिलाय। अवॉर्ड सोहळ्यामध्ये 30,000 रुपये मोजल्याची कबुली प्रख्यात फिल्म अभिनेते ऋषी कपूर यांनी दिलेली आहे। अवॉर्ड पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी हे केल्याचं त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ऋषी कपूर बोलत होते। अमिताभ बच्चन यांच्या एंट्रीमुळे ऋषी कपूर यांचं करिअर धोक्यात आलं होतं। त्यावेळी आपल्याला अवॉर्ड मिळाला नाही तर आपलं करिअर संपुष्टात येण्याची भीती ऋषी कपूर यांना होती। त्यामुळे अवॉर्ड खरेदी करण्यासाठी 30,000 रुपये मोजल्याची कबुली ऋषी कपूर यांनी दिली आहे। जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात तामिळनाडूमध्ये जनक्षोभ उसळलाय। तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाचे लोण मदुराई, चेन्नई, सालेम आणि कोइंबतूर या भागांमध्ये पसरलंय। पोंगल सणाच्या दुसऱ्या दिवशी मदुराई येथून सुरू झालेल्या या राज्यव्यापी आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी 200 आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आणखीनच भडकलंय। काल सकाळपासून चेन्नई इथल्या मरीना बीचवर जल्लीकट्टूच्या समर्थनार्थ लोक मोठ्या संख्येने जमले। हा प्रचंड जनसमुदाय पाहता या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। तुरुंगातून सुटलेल्या हार्दिक पटेलनं पुण्यातल्या MIT मध्ये सुरू असलेल्या छात्र संसदेला हजेरी लावली। मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवत त्यासाठी काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाचं हार्दिकनं स्वागत केलंय। या देशात हक्क मागणारा देशद्रोही ठरतो, मी खरं बोललो म्हणून मला तुरुंगात टाकलं, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली। यावेळी हार्दिकनं व्हायब्रंट गुजरातवरूनही हल्लाबोल केला। सध्या मेड इन इंडियाची नव्हे तर मेड इन इंडियाची गरज असल्याचं हार्दिक म्हणाला। यानंतर बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे। खरं तर आता मालिका जिंकण्यासाठी विराट सेना सज्ज झालेली आहे। विराट कोहलीची टीम इंडिया आज इंग्लंड विरुद्धची 3 वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये दुसरी वनडे खेळणार आहे। संघामधल्या 3 वनडेच्या मालिकेतली दुसरी आज वनडे कटकमध्ये खेळवण्यात येईल।